राम राम मंडळी, तुमचं नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे बघा. आता आज आपण निघालेलो सातारला. म्हणजे सातारला का तर काय नाही, कार्यकर्त्याचं आपल्या जरा कॉलेजवर काम होतं ना, आपलं पण काम होतं जरा एक. आपले तसं एक नव्हते, 2 काम होते आणि त्याचं एक, असे म्हणून 3 काम होते बघा आपली. चालतंय म्हणलं चला आता निघावं. त्यात आपली ट्रेन तर आलतीची होती बघा, फलटण डेमो. हे आपण सासूर रोडला बसतो कारण की आपल्या रूमपासून जवळ आहे ना स्टॉप, त्यामुळं मग इथून फायनली आपण डायरेक्ट गेलो लोणंदला. आता लोणंदला म्हणजे विषय असा झाला की तिकडून दादाला गाडी घेऊन बोलावलेलं फलटणवरनं. मग आपण डायरेक्ट इथून सातारा जाणार होतो. हे बघा लोणंदचं रेल्वे स्टेशन कसं काय खतरनाक का नाही. मीच पहिल्यांदा तिथं आलो होता घरापाशी असून, पण आता काय बोलता विषयच खोल केला लोणंदकरांनं. डायरेक्ट आपण आता दादा आलताच म्हणजे आता बघ गाडी घ्यावं निघावं आपलं. फायनली आपण गाडी घेतली आणि निघालो आपलं सातारच्या रोडनं. पावसाचं वातावरण तर झालं तर खट्टमध्ये एकदम, पण येत काय नव्हतं त्यामुळे तरी बरं होतं. पण वातावरण झाल्यावर विषय कसा खोलवून जातो. काय फायनली आपण डायरेक्ट आलो आता इकडं लिमगावात. आता तुम्ही म्हणता सातारा चाललं आणि लिमगावात काय करतोय, तर लिमगावात असा विषय होता की ह्या कार्यकर्त्याचं आपल्या लिमगावात मामाचं घर, तिथं त्याचे कपडे कॉलेजचे सगळे तिथंच ठेवतो ते. मग तिथं गेलो, तिथं कपडे बिपडे चेंज केले आणि निघालो डायरेक्ट कॉलेजच्या दिशेनं. आता जाताना बघा लिमगावातनं सातारकडे जाताना असा काय नजारा दिसतो बघा. ही हळदीची शेती आहे बघा, कशी काय खट्ट का नाही एकदम. त्यात पाऊस नुकताच थोडा पडून गेलता त्यामुळे मातीचा वास म्हणा काय एकदम खटे. ही वडण नदी विशेष खोलून जातो पावसाळ्यात तिकडं सातारकडं. मग काय फायनली इथनं डायरेक्ट आपण आता कॉलेजपेक्षा आता आलो डायरेक्ट. हे बघा ह्याचं यशोदा कॉलेज कसं काय खट्ट आहे का नाही. कॉलेजला एंट्री करताना जेवढी झाडं लावली होती की विषयच खोल करून टाकला आहे कॉलेजनं. काय विषय हार्ड आहे हो. फायनली मग आपण डायरेक्ट गेलो. आता एंट्री नसतीच पण आपण कसं तरी आत एंट्री केली आपल्याला, कारण की ID कार्डशिवाय आत कॉलेजमध्ये एंट्री नाही. फायनली तर आलो बघा, कार्यकर्त्या सबमिशन करायचं होतं जर्नल. गडी बी येतोच आता आत जायला, कारण की कधी कधी रेग्युलर येतच नाही ना, बाहेरनं ॲडमिशन आहे गाड्याचं. तरी गड्याला म्हटलं आता कर काय तर नियोजन. गडी पहिली मनावर घेतून जातो आत डायरेक्ट. आता चला म्हणलं आता तो आतमध्ये गेला आहे तर आपण आपलं काहीतरी करावं म्हटलं. मग काय बसलो शूट करत तिकडं जायचं की बघा बाहेरनं सातारा कसं काय दिसतो कॉलेजपासून. विषयच खोल आहे सातारचा, नुसतं हिरवळ बघल तिकडं हिरवं गार नुसतं. विषय हार्ड आहे सातारमध्ये. फायनली मग आपण आलो सातारमध्ये. आता म्हणलं तुझी कामं झाल्यात आता आपण माझे कामं करावीत काहीतरी व्हायचं. चला म्हणलं मग कार्यकर्ता जाऊ. आपण डायरेक्ट इकडं बघायचं समोर तुम्हाला दिसतो ते अजिंक्य तारा बघा. वर काय जाणं शक्य नव्हतं कारण की आपल्याला परत रिटर्न माघारी यायचंच होतं, त्यामुळे आपण बाहेरूनच बघावं म्हणलं लांबूनच जरा. कसं काय हे महाराजांचं स्मारक केलं आहे बघा या चौकात. कसं काय खट्ट आहे का नाही एकदम. सातारकर ह्याला सातारा म्हणतात आणि त्यात आपला भगवा झेंडा, सातारा राजधानीची शान. विषयच खोल त्यात महाराज म्हणजे काय विषय हार्डच होऊन जातो सगळा. फायनली मग तिथं आपण डायरेक्ट गेलो राजवाड्याच तिथं, कारण की आता म्हणलं काहीतरी खावं पण आपलं. आता राजवाड्याच तिथं गेलो, गाडी पार्क केली आणि बघा राजवाड्याच्यातली खाऊ गल्ली. खाऊ गल्लीत गेलो तो खरं, पण काय खायची इच्छाच झाली नाही म्हणून परत म्हणलं आता कार्यकर्त्याला चल आपली काढ गाडी निघू माघारी. जाता जाता आपल्याला दिसलं काहीतरी जलमंदिर. जलमंदिर म्हणजे आपल्या उदयन महाराज आहेत, उदयनराजे महाराज यांचं घर. कसं काय खट्ट का नाही एकदम, विषयच खोल. आता इथून असं दिसतंय पण समोरून जरा अजूनच खतरनाक दिसलं असतं. हे आपण बाजूनं शूट घेतलेला. परत कॉलेजवर गेलो, कार्यकर्त्याला म्हणले आणि प्रिंटा काढून. कार्यकर्त्यांना आम्ही परत सातारमध्ये, कारण सातारपासून थोडंसं बाहेर आहे ना कॉलेजमध्ये काय लाईट नव्हती त्यामुळे तिथं प्रिंटा भेटत नव्हत्या. मग काय दिल्या प्रिंटानं आपलं म्हणता राम राम ठोकला सातारला निघावं म्हणलं आता बाद झालं, कारण की दिवसाचा दिवस अख्खा तिकडंच गेला कॉलेजमध्ये फिरण्यातच बाकीच्या कामातनीच. हे कसं काय हिरवळ बघा, पाऊस पडून गेला की असा विषय असतो. ही समोर आहे बघा ते पॉलिटेक्निक कॉलेज आहे सातारचं. आणि इथनं डायरेक्ट आपण आलो आता मेन आपल्या तिसऱ्या स्पॉटला. तुम्हाला म्हणलेलं आपण 3 कामं आहे ती. तिसरं हे आपलं काम होतं बघा की 12 मोटाची विहीर, की त्याचा आपण व्ह्यू घेणार होतो जरा टेक, कारण की त्याचा बी मग आपण सेपरेट ब्लॉग करणार आहे. ते तुम्हाला सेपरेट व्हिडिओ उद्याच्या पार्टमध्ये बघायला भेटेल बघा, कारण की एकत्र सगळं दाखवणं शक्य नव्हतं. त्यामुळे थोडंसं आपलं तुम्हाला दाखवावं म्हटलं वरून. तुम्हाला प्रॉपर जर माहिती पाहिजे असेल तर बघा तुम्हाला उद्या व्हिडिओ पोस्ट करणार आहे आपण, त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. तिथून मग आपण आता निघावं म्हणलं. जाताना बघा एक मंदिर लागतं की महादेवाचं मंदिर. आता नाव मला आठवत नव्हतं या मंदिराचं, पण असं भारी ठिकाणी होतं मंदिर की बसच नदीच्या मधोमध एकदम दोन्ही बाजूनं पाणी वाहतं मंदिराच्या. विषयच खोल होऊन जातो. त्यात जाताना आपल्याला आता काय नाही निमित्त म्हणून ट्रेन आडवी आलीच, कारण की आपल्याला लवकर पोचायचं होतं आणि त्यात उशीर होतच चाललेला, कारण की आपल्याला फलटणला पोचायचं होतं. तिथून आपल्याला 7:30ला परत पुण्याला ट्रेन होती, कारण की त्याच दिवशी आपल्याला रिटर्न फलटणला यायचं होतं, पुण्याला यायचं होतं सॉरी. फायनली बघता कसं तरी आपण गाडी पळवत पोचलो फलटणला टायमिंगला एकदम. काय येताना खायला थोडंसं आणलंच होतं सोबत, म्हटलं आता खाऊन घ्यावं पहिलं. चला भेटू मग पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.